नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब सेलगर आणि आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, सध्या शेतकऱ्याचा कळवळा आणून पंढरपूरमध्ये उपोषणाला बसलेले रोहित पवार. आपण जर बघितलं तर शासनाने जी कर्जमाफी केलेली आहे आणि त्यामध्ये ज्या अटी शर्ती वगैरे टाकलेल्या आहेत त्या शिथिल कराव्या, 2 लाखापर्यंत कर्ज माफ करावं, अशा प्रकारच्या प्रश्नांना घेऊन रोहित पवार असणारे त्या ठिकाणी उपोषणाला बसले. तर इथं मला एक गोष्ट सांगायची आहे. आपण जर विचार केला तर शेतकऱ्यांचा कळवळा जर येणारा एखाद्या व्यक्ती असेल तर तो असं समजायचं की तो एकतर विरोधक असला पाहिजे किंवा पक्षामधलं त्याचं महत्त्व कमी झालेलं असलं पाहिजे किंवा तो लोकांनी डावललेला असला पाहिजे. अशा प्रकारची त्याला कुठेतरी ठेस लागल्याशिवाय हे लोक त्याला आठवत नसतात. आणि तीच बाजू आहे. आपण जर बघितलं, आज मुख्यमंत्री पदावर असणारे फडणवीस साहेब 10 वर्षापूर्वी शेतकऱ्यांना म्हणत होते 6,000 सोयाबीनला भाव मिळावा, कापसाला 10,000 मिळावा. परंतु आज 2026 उजाडलं तरी हे भाव कुठं गेले हे कळायला मार्ग नाही. हे फक्त बोलायची परवानगी असणारे फक्त विरोधकांमध्ये असते. सत्तेमध्ये बसल्याच्या नंतर या प्रश्नांकडे सर्रास डोळे झाक करावी लागते. आता एक ताजं उदाहरण घ्या. ज्या वेळेस आदरणीय बच्चूभाऊ कडू यांचा पराभव झाला, आपण बघितलं त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नासंबंधी, कर्जमाफी संबंधी रान उठवलं, उपोषण केलं. शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्यास, आपलं सरकारला कर्जमाफी करण्यासाठी भाग पाडलं. बरं, इथपर्यंत ठीक आहे. सरकारनंही त्यावेळेस डेडलाईन दिली, जून जुलैची वगैरे डेडलाईन दिली होती. मग आज बच्चूभाऊ कडू हे शिंदेच्या सैन्यामध्ये गेलेले आहेत. त्यांनी आमदारकी सुद्धा पदरात पाडून घेतली. त्यानंतर आता त्यांना मंत्रिपदाचे असणारे स्वप्न पडत असतील तर ठीक आहे, परंतु हे जे काम करतात ते राजकीय हेतूने प्रेरित असतं, असं शेतकऱ्यांचा खऱ्या अर्थानं कुणालाही इतका कैवार येत नाही. ही वस्तुस्थिती आहे. शेतकऱ्यांनी फारसं भुलून जायचं नसतं अशा गोष्टीला. यांचा डाव चालू असतो. आजचे सत्ताधारी उद्याचे विरोधक झाले तर हेच बोंबलणार उद्या शेतकऱ्याला द्या म्हणून, आणि आजचे विरोधक उद्या सत्तेत आल्याच्या नंतर ते पाठ फिरवणार. ही परिस्थिती, वस्तुस्थिती आहे, हे विसरून चालणार नाही. बरं, आता त्या ठिकाणी या सोशल मीडियावरती आभासी दुनियेमधले जे नेते आहेत ते रोहित पवारांच्या त्या ठिकाणी जाऊन बरेच बोलून आले. त्यांना वाटतं की आता आम्हीच फक्त असणारे शेतकऱ्यांचे कैवारी आहोत असं त्यांना वाटतंय. मीच काय तो चांगला, परंतु तो हे असं नसतं. प्रत्येक जण स्वार्थासाठी करतंय हे सगळं. त्याच्यामध्ये अनेक प्रश्न आहेत. कुणाचं हित कशात आहे हे पाहिलं जातं, बाकी काही नाही. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर धन्यवाद.